Okay. So, today we are going to start with the next topic, that is coordination compounds. काय कोणता आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये कोणता बॉन्ड असतो तर कोऑर्डिनेटेड बॉन्ड. कोऑर्डिनेटेड बॉन्ड म्हणजेच डेटिव्ह बॉन्ड. कोऑर्डिनेटिव्ह बॉन्ड म्हणजेच कसला बॉन्ड असतो तर डेटिव्ह बॉन्ड. आपण 3 टाइप ऑफ बॉन्डिंग बघतो. कोणते 3 टाइप ऑफ बॉन्डिंग असतात सांगू शकताय? 2 टाइप ऑफ बॉन्डिंग आपल्याला माहित आहे. एक बॉन्ड कोणता असतो? आयोनिक बॉन्ड असतो. एक बॉन्ड कोणता असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आणि नेक्स्ट जो बॉन्ड आपण बघतो तो कोणता बॉन्ड बघतो तर कोऑर्डिनेट बॉन्ड. कसला बॉन्ड म्हणतो आपण ह्याला? कोऑर्डिनेट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड मध्ये जो काही बॉन्ड फॉर्म झालेला असतो तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे झालेला असतो. टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे झालेला असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड असतं ते कशामुळे फॉर्म झाले असतं तर म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे तू एक इलेक्ट्रॉन दे, मी एक इलेक्ट्रॉन देतो. पण कोऑर्डिनेटेड बॉन्ड जो होतो हा अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे झालेला असतो. म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन पेअर आहे तो 2 ऍटम मधला कोणतरी एकच देतोय. 2 ऍटम मधला कोणतरी एकच देतोय. त्या टाइप ऑफ बॉन्डला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये काय होत असतं तर अनम्युच्युअल शेअरिंग. अनम्युच्युअल शेअरिंग. काय अनम्युच्युअल शेअरिंग? अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कोऑर्डिनेट बॉन्डिंग ज्यामध्ये होतं तिथं काय होत असतं तर अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ काय होत असतं तर इलेक्ट्रॉन होत असतं. आता हे जे अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं तर कोण इलेक्ट्रॉन पेअर देणार आणि कोण इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करणार? तर ज्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत, काय ऑर्बिटल्स आहेत ते इलेक्ट्रॉन पेअर काय करू शकतात? एक्सेप्ट करू शकतात. आणि ज्यांच्याकडे लोन पेअर आहे, काय आहे लोन पेअर म्हणजे असा इलेक्ट्रॉन पेअर जो बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही, तो इलेक्ट्रॉन पेअर काय करू शकतो तर देऊ शकतो. नॉर्मली कोऑर्डिनेशन कंपाऊंड जिथं आपण इथं जे डिस्कस करणार आहे ते मोस्टली ट्रान्झिशन एलिमेंट्सचे कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स डिस्कस करणार आहे. कोणाचे कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स डिस्कस करणार आहे? ट्रान्झिशन एलिमेंट. परत कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होतात ऍट द एंड नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन काय करायचं असतं तर अचीव्ह करायचं असतं. ते नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव्ह करण्यासाठी मग काय करू शकतो आपण की लोन पेअर्स काय करू शकतो? एक्सेप्ट करू शकतो. लोन पेअर टू बॉन्ड पेअर कन्वर्जन होऊ शकतं. कोणापासून होऊ शकतं, कसं होऊ शकतं हे बघू. आता बघा, हा एक कॉम्प्लेक्स आहे CONH3 3+. हा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे हा? कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. का कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे तर इथं एक मेटल आयन आहे सेंट्रल जो आहे त्याला मेटल आयन म्हणतात. मग कोण आहे सेंट्रल मेटल आयन तर कोबाल्ट. हा कोबाल्ट आहे सेंट्रल मेटल आयन. आणि त्याला लिगँड्स आहेत. आता तुम्ही म्हणाल लिगँड्स म्हणजे कोण? जो लोन पेअर काय करणार आहे तर डोनेट करणार आहे. जो लोन पेअर काय करणार आहे? डोनेट. 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 हे बघा, ह्या सगळ्यांकडे लिगँड्स असतात, लोन पेअर्स असतात. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड पेअर. असा मॉलिक्यूल जो स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करतो, त्याला लिगँड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? लिगँड. हु इज अ लिगँड? लिगँड इज अ लोन पेअर डोनर. लिगँड कोण आहे तर? लिगँड कोण आहे तर लोन पेअर डोनर. आणि जो लोन पेअर डोनेट करू शकतो किंवा लोन पेअर देऊ शकतो त्याला आपण काय म्हणतो तर लेविस बेस. जो लोन पेअर डोनर असतो तो लेविस बेस असतो. आणि तुमचा मेटल जो आहे त्याच्याकडे एम्प्टी डी आणि पी ऑर्बिटल्स असतात आणि त्यामुळे तो लोन पेअर काय असतो तर एक्सेप्टर. काय असतो लोन पेअर? काय असतो लोन पेअर? एक्सेप्टर. हे बघा, हा जो लोन पेअर आहे बाळांनो, हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला तर बॉन्ड पेअर. हा जो लोन पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर.
हा जो लोन पेर आहे हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट झाला बॉन्ड पेर. हा जो लोन पेर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला बॉन्ड पेर. हा जो लोन पेर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला बॉन्ड पेर. हा लोन पेर आहे कशामध्ये कन्वर्ट झाला बॉन्ड पेर. जेव्हा तुमचा लोन पेर बॉन्ड पेर मध्ये फॉर्म होतो तो जो कोऑर्डिनेट बॉन्ड असतो तो सिंगल एरोने दिला जातो आणि ह्यावरती चार्ज आहे म्हणजे सेंट्रल मेटल ऍटम वरती चार्ज आहे +3. कोणावरती चार्ज +3 आहे. कोणावरती चार्ज +3 आहे. सेंट्रल मेटल आयन वरती चार्ज काय आहे तर +3. सेंट्रल मेटल आयन वरती चार्ज काय आहे तर +3. सेंट्रल मेटल आयन वरती चार्ज काय आहे तर +3. समजतं मी काय सांगते. येस ऑर नो. येस ऑर नो. ठीक आहे. फाईन. आता नेक्स्ट बघा हे जे काही कंपाऊंड फॉर्म होतात हे कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सेस आहेत. कसले कॉम्प्लेक्सेस आहेत. कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सेस. हु आर कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सेस जिथे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालाय. हु इज कोऑर्डिनेट बॉन्ड अ बॉन्ड विच इज फॉर्म बाय अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे एक जो आहे तो लोन पेअर एक्सेप्ट करतो आणि एक आहे तो लोन पेअर डोनेट करतो. कम्प्लीट डोनेशन कम्प्लीट एक्सेप्टन्स नसतं का. नाही, म्युच्युअल शेअरिंगच असतं. पण म्युच्युअल शेअरिंग म्हणजे अनम्युच्युअल शेअरिंग असतो. म्हणजे एक देत असतो आणि एक काय करतो असतो एक्सेप्ट. पण तो बॉन्ड कोव्हॅलेंटच आहे. टोटल लॉस आणि टोटल गेन झालेला. टोटल लॉस आणि टोटल गेन झालेला नाही. तर तुमचा जो सेंट्रल मेटल आयन असतो. सेंट्रल आयन जो असतो तो मेटल असतो आणि तो जो मेटल आयन किंवा न्यूट्रल मेटल आयन पण असू शकतो किंवा न्यूट्रल ऍटम पण असू शकतो. मेटल आयन जर असेल तर तो कायम कसा चार्ज असणार आहे तर पॉझिटिव्हली. न्यूट्रल असेल तर त्यांना काय दिलं घेतलेल्याचा संबंध येतच नाही. पण सेंट्रल मेटल आयन असेल तर तो कसा असणार आहे तर पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. सो मेटल आयन इज अ लोन पेअर एक्सेप्ट. मेटल आयन काय आहे. मेटल आयन काय आहे. काय बाळांनो मेटल आयन. मेटल आयन इज अ लोन पेअर काय आहे तर एक्सेप्टर. आणि लोन पेअर एक्सेप्टर कोण असणार आहे तर लेविस ऍसिड. लोन पेअर डोनर कोण असतो लेविस बेस. तर लोन पेअर एक्सेप्टर कोण असतं तर लेविस ऍसिड. हे बघा Mg कॉम्प्लेक्स क्लोरोफिल मध्ये जो फोटोसिंथेसिसचा वापरला जातो. फोटोसिंथेसिस मध्ये जो वापरला जातो. कशामध्ये वापरला जातो. कशामध्ये वापरला जातो. फोटोसिंथेसिस मध्ये जे Mg कॉम्प्लेक्स आहे क्लोरोफिल फोटोसिंथेसिस क्लोरोफिल क्लोरोप्लास्ट त्यामध्ये जो Mg कॉम्प्लेक्स आहे तो कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे. हेमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये हेमोग्लोबिन आहे ना ऑक्झी हेमोग्लोबिन तो परत कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे. सिस्प्लॅटिन म्हणून एक कॅन्सरसाठी ट्रीटमेंटसाठी वापरतो आपण तो पण कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे. खूप सारे जे ड्रग्ज आहेत ते सगळे काय तर कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सेस आहेत. सिस्प्लॅटिन कसा असतो तर पीटी NH3 काय येणार आहे तर ट्वाइस आणि Cl काय येणार आहे तर पीटी NH3 ट्वाइस आणि Cl काय असते तर समजतंय का मी काय सांगते. येस ऑर नो. येस ऑर नो. ओके समजलं इथपर्यंत. ह्यामध्ये काय डाऊट आहे. ठीक आहे. आता जे आपण म्हणतो लिगँड्स कोण असतात. लिगँड्स कसे असतात आणि कोण असतात बघा. लिगँड हा काय असतो न्यूट्रल मॉलिक्यूल विथ लोन पेअर किंवा काय असतं तर नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज. लिगँड कोण असतं न्यूट्रल मॉलिक्यूल ज्याच्याकडे लोन पेअर आहे किंवा कोणतीही नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज. कारण नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज आहे म्हणजे त्याच्याकडे लोन पेअर असणारच आहे. नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज आहे म्हणजे त्याच्याकडे लोन पेअर असणारच आहे. मग आता न्यूट्रल मॉलिक्युल्स कोण कोण आहेत तर आता अमोनिया ह्याच्याकडे एक लोन पेअर आहे. त्यानंतर वॉटर H2O 2 लोन पेअर आहेत. त्यानंतर इथिलीन डायअमाइन NH2 CH2 CH2 NH2 ह्याच्याकडे 2 लोन पेअर आहेत. इथे एक असे हे न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत. ह्याच्यावरती कोणताही चार्ज नाही आहे प्लस मायनस पण त्याच्याकडे लोन पेअर आहे. लोन पेअर आहे म्हणून ते लोन पेअर डोनेट करू शकतात. लोन पेअर डोनेट करू शकतात म्हणून ते लिगँड आहेत. आणि लिगँड काय असतात तर लेविस बेस असतात. लिगँड काय असतात. लिगँड काय असतात लेविस बेस. लिगँड काय असतात लेविस बेस. ठीक आहे.
नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज कोण आहेत? नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज Cl मायनस, कोणताही हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन किंवा ब्रोमीन. सायनाइड, OH मायनस, हे सगळे कोण आहेत? तर नेगेटिव्हली काय आहेत? तर चार्ज्ड स्पीशीज आहेत. कोणताही नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज आहे त्याच्याकडे लोन पेअर आहे. कोणताही नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज आहे तो काय आहे? तर त्याच्याकडे लोन पेअर असतं आणि तो लोन पेअर लिगॅन्ड आहे. आता हे जे लिगॅन्ड्स आहेत ह्या लिगॅन्ड्सला आपण मेनली 3 टाइप्स मध्ये क्लासिफाय करतो. एक असतं मोनोडेंटेड लिगॅन्ड, एक असतं मोनोडेंटेड लिगॅन्ड, दुसरं असतं पॉलीडेंटेड लिगॅन्ड, नेक्स्ट असतं ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड. आता मोनोडेंटेड लिगॅन्ड म्हणजे काय? एकच लोन पेअर डोनेट करू शकतो. काय करू शकतो? एकच लोन पेअर डोनेट करू शकतो. मग हे तुमचा अमोनिया, वॉटर, हॅलाइड्स, सायनाइड्स, हायड्रॉक्साइड्स हे सगळे काय आहेत? तर मोनोडेंटेड लिगॅन्ड आहेत. कसले लिगॅन्ड्स आहेत? म्हणजे एका वेळी एकच लोन पेअर काय करू शकतात? देऊ शकतात. पॉलीडेंटेड लिगॅन्ड्स म्हणजे 2 or more lone pairs are donated. 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोन पेअर काय करतात? तर डोनेट करतात. आता त्यासाठी परत पॉलीडेंटेड मध्ये पण टाइप्स ऑफ हे असतात, लिगॅन्ड्स आहेत. पॉलीडेंटेड मध्ये टाइप्स ऑफ लिगॅन्ड मध्ये कोणतं कोणतं येत आहे? बायडेंटेड लिगॅन्ड, त्यानंतर ना ट्रायडेंटेड लिगॅन्ड, त्यानंतर ना टेट्राडेंटेड, हेक्साडेंटेड, पेंटाडेंटेड. बायडेंटेड मध्ये किती लोन पेअर देतोय? 2 लोन पेअर डोनेट करतो. कोण आहे 2 लोन पेअर डोनेट करणारा? हा तुमचा इथिलीन डायमाइड, NH2, इथं CH2 आहे, परत इथं CH2 आहे, इथं परत काय आहे? तर NH2. हे किती लोन पेअर देते? तर 2. ऑक्झॅलेट आयन COO मायनस, परत काय येणार आहे? तर COO मायनस. हा किती लोन पेअर देणार आहे? तर 2. हा 2 लोन पेअर देणार आहे. बायडेंटेड हे 2 लक्षात ठेवा, इथिलीन डायमाइड आणि ऑक्झॅलेट आयन. कसला आयन आहे? तर ऑक्झॅलेट आयन. हा बायडेंटेड लिगॅन्ड आहे. आणि हेक्साडेंटेड मध्ये एक लक्षात ठेवा, EDTA. EDTA इथिलीन डाय अमाइन टेट्रा ऍसिटेट. EDTA इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट. आता इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट कसा असतो बघा. हा CH2 आहे, हा CH2 आहे, हा डायअमाइनचा 2 नायट्रोजन आहे, इथला हायड्रोजन ऍटम, इथला परत हायड्रोजन ऍटम. NH2 NH2 होता ना. हा तो NH2 च्या इथं काय येणार आहे? परत CH2 COO काय येणार आहे? तर मायनस, परत CH2 COO काय येणार आहे? मायनस, परत CH2 COO मायनस, परत CH2 COO काय तर मायनस. सो हा एक लोन पेअर, हा एक लोन पेअर, हा 3. हे 3 झाले का? हा एक आणि हा, हे बघा, हा एक लोन पेअर, इथं एक लोन पेअर असणार आहे, इथं एक लोन पेअर, हे 3 झाले. परत इथं एक लोन पेअर, इथं एक लोन पेअर आणि इथं एक लोन पेअर. किती झाले? 3. 3 आणि 3 काय झाले? तर 6. इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट म्हणजे एका वेळी तो किती लोन पेअर डोनेट करतो? 6. त्याला आपण कसला लिगॅन्ड म्हणतो? तर हेक्साडेंटेड लिगॅन्ड, EDTA.
म्हणतो आपण त्याला EDTA, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट. ठीक आहे. आता एम्बिडेंटेड लिगँड म्हणून असतंय. काय असतंय? एम्बिडेंटेड लिगँड. सो एम्बिडेंटेड लिगँड काय सांगते बघा, एम्बिडेंटेड लिगँड मध्ये काय असते, दोन डोनर ऍटम असतात, पण देताना कोणतरी एकच देतो. डोनर ऍटम किती आहेत? दोन, पण शेअर करताना कोणतरी एकच शेअर करतो. त्या लिगँड्सला आपण एम्बिडेंटेड लिगँड म्हणतो. आता बघा, हा SCN मध्ये नायट्रोजन लोन पेअर देऊ शकतो. जर नायट्रोजन लोन पेअर देऊ शकतो तर आपण थायो सल्फेनेटो म्हणतो. आणि जेव्हा सल्फर लोन पेअर देणार आहे, कोण लोन पेअर देणार आहे? सल्फर, तर त्याला मी काय म्हणणार आहे, तर आयसो थायो सल्फेनेटो. म्हणजे माझ्याकडे सल्फर पण लोन पेअर देऊ शकतो, नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकतो. डोनर ऍटम्स किती आहेत? दोन, पण देताना कोणतरी एकच देतो. त्याला आपण कसले लिगँड्स म्हणतो, तर एम्बिडेंटेड लिगँड्स. आता हे बघा, हा NO2 जो आहे, हा NO2 ला मी दोन टाइप मध्ये लिहू शकते. एक लिहू शकते ON डबल बॉन्ड O, ऑक्सिजन लोन पेअर देऊ शकतो. ठीक आहे. किंवा NO2 जर मी म्हटलं तर नायट्रोजन लोन पेअर देऊ शकतो. एक तर ऑक्सिजन लोन पेअर देऊ शकतो किंवा नायट्रोजन देऊ शकतो. त्यानंतर ना सायनाइड आणि काय आहे, तर आयसोसायनाइड. सायनाइड मध्ये नायट्रोजन लोन पेअर देऊ शकतो, आयसोसायनाइड्स मध्ये कार्बन काय करू शकतो, लोन पेअर देऊ शकतो. एम्बिडेंटेड लिगँड्स म्हणजे असे लिगँड्स ज्याच्याकडे दोन डोनर ऍटम्स आहेत, पण देताना कोणतरी एकच देतो, त्यामुळे त्याचं नाव चेंज होतं. जर सल्फर देत असेल तर थायोसायनेट, सॉरी, जर नायट्रोजन देत असेल तर थायोसल्फेनेटो, आणि सल्फर देत असेल तर आयसो थायोसल्फेनेटो. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. डेंटेड, बायडेंटेड, हेक्साडेंटेड झालं ना, एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल्स. ठीक आहे. आता टर्म्स युज्ड इन काय, तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. टर्म्स युज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये सगळ्यात पहिला काय आहे, तर कोऑर्डिनेशन काय आहे, तर स्पियर. कसला स्पियर आहे? कोऑर्डिनेशन स्पियर. हे बघा, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे जो काय तुमच्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे, हा CONH3 3+, CONH3 3+. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत कोण आहे? कोबाल्ट आणि अमोनिया. आता ह्याला मी लिहिताना अमोनिया ऑक्टाहेड्रल म्हणजे 6 कोऑर्डिनेशन नंबर असेल तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री दिसते, म्हणजे ऑक्टाहेड्रॉन फॉर्म होत. तर इथं कोबाल्ट आहे, इथं अमोनिया आहे, इथं अमोनिया आहे, इथं परत अमोनिया आहे, इथं परत अमोनिया आहे, इथं परत अमोनिया आहे, आणि इथं परत काय, तर अमोनिया, आणि यावरती चार्ज +3 आहे. इथं बघा, द सेंट्रल मेटल आयन अँड लिगँड लिंक टू इट आर एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. ते कशामध्ये एनक्लोज केलेले असतात? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? कोऑर्डिनेशन स्पियर. आणि हा विच इज अ डिस्क्रीट स्ट्रक्चरल युनिट. हे बघा, जर मी ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं ना, हे काही डिसोशिएट होत नाही. कोऑर्डिनेशन स्पियर कधीच डिसोशिएट होत नाही. तर फॉर एक्झाम्पल ह्याचा एक स्ट्रक्चर लिहिते. हा CONH3 आणि इथं काय लिहिलं, तर Cl3. ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर मला मिळताना काय मिळणार आहे, तर CONH3 3+ काय मिळणार आहे, तर 3Cl काय येणार आहे, तर मायनस. वेन यू डिझॉल्व्ह इन वॉटर, हा कोबाल्ट आणि अमोनिया सेपरेट होणार नाही. जेव्हा तुम्ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर जो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो काय आहे, ज्यानं कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केलाय सेंट्रल मेटल आयन बरोबर, कोबाल्ट आणि अमोनिया, ते कधीही सेपरेट होणार नाही. किंवा कधी एखाद्या कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे, त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालं तर तो कॅटायन आणि एनायन मध्ये सेपरेट होताना स्क्वेअर ब्रॅकेट कधीही सेपरेट होणार
नाही, तो एंटॅक्ट राहणार आहे, तो एंटँगल्ड राहणार आहे. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. So when the coordination sphere comprising central metal ion and the surrounding ligands together carry a net charge. Net charge आहे ना, यावरती काय net charge आहे? +3. It is called as complex ion. आणि जर त्यावरती नेट चार्ज नसेल आणि पूर्ण मॉलिक्यूल आहे तर त्याला कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आयन, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आयन. ज्यावरती चार्ज आहे तो आयन आणि ज्यावरती कॅटायन पण आहे आणि एनायन पण आहे तो मॉलिक्यूल. कोऑर्डिनेटेड मॉलिक्यूल. कसला मॉलिक्यूल? कोऑर्डिनेटेड मॉलिक्यूल. So the ionizable group shows outside the bracket are counter ions. मग इथं काउंटर आयन कोण आहे सांगा? Cl3. कारण तो आयोनाइज झाला. तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर कधीही आयोनाइज होत नाही. फॉर एक्झाम्पल इथं अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय, K4 FeCN काय आहे तर 6. त्याला जर मी वॉटर मध्ये ऍड केलं तर वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर मला काय मिळणार आहे तर 4 टाइम्स K प्लस प्लस FeCN6 काय मिळणार आहे तर 4 मायनस. ह्याला जर मी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं K4 समजते का? K4 FeCN6 मध्ये 4K प्लस आणि FeCN6 काय येणार आहे तर 4 मायनस. युअर नॉन आयोनायझेबल स्पियर, युअर नॉन आयोनायझेबल स्पियर इज अ कोऑर्डिनेशन स्पियर. आणि जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ना आयोनाइज झाला, जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ना आयोनाइज झाला त्याला काउंटर आयन म्हणतो. कसला आयन म्हणतो? काय म्हणतो आपण त्याला? काउंटर आयन. काय म्हणतो आपण त्याला? काउंटर आयन. So, for example, the compound K4 FeCN6 has FeCN6 4 minus coordination sphere with the ionizable K plus ions. Okay, ions representing counter ion. हे बघा, हा K4 FeCN6 मध्ये हा तुमचा coordination sphere झाला आणि हा त्याचा counter ion झाला. आणि आपण जो वरती अजून एक एक्झाम्पल बघितलेला होता, कोणता बघितलेला होता? हा COS NH3 मध्ये हा COS NH3 प्लस हा तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर झाला आणि 3Cl मायनस काउंटर आयन झाला. 3Cl मायनस काय झाला? काउंटर आयन झाला. ठीक आहे, ठीक आहे. आता ह्यामध्ये कॅन यू राईट द आयोनायझेशन ऑफ NiNH3? येस ऑफ कोर्स, वाय विल नॉट राईट? NiNH3 3 प्लस नाही 2 प्लस येणार. 2 प्लस प्लस काय येणार आहे तर 2Cl मायनस. तुम्ही म्हणणार मॅम 2 प्लस का घेतला? कारण हे बघा, हा न्यूट्रल लिगँड असतं. लिगँडचे टाइप असतात न्यूट्रल आणि चार्ज. लिगँड एकतर तुमचा नेगेटिव्हली चार्ज असतो किंवा न्यूट्रल असतो. अमोनिया हा न्यूट्रल लिगँड आहे म्हणजे ह्यावरती चार्ज काय आहे तर 0 आहे आणि क्लोरीन बाहेर 2 आहेत म्हणजे हा -2 म्हणजे निकेल वरती चार्ज काय असणार आहे तर +2 असणार आहे. ठीक आहे. चार्ज नंबर ऑफ अ कॉम्प्लेक्स आयन अँड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन. इथं बघा, हा CO NH3 6 Cl काय आहे तर 3. ठीक आहे. इथं K4 FeCN काय आहे तर 6. परत इथं PT Cl2 NH3 ट्वाइस आहे. त्यानंतर ना Cr CN6 3 मायनस. जरा इथं लक्ष. चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन. जर मी ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं किंवा ह्याचं सेपरेशन झालं तर हा सेपरेशन होऊन काय देतो बघा मला. हा सेपरेशन होऊन देतो CO NH3 6 3 प्लस प्लस काय देते तर 3Cl काय देते तर मायनस. परत हा K4 आहे तर हा हे बघा, कधीही कॅटायन पहिला लिहायचा असतो. ह्या केस मध्ये हा कॅटायन आहे म्हणून कॅटायन पहिला आणि नंतर काय लिहिला तर एनायन. तर पुढच्या केस मध्ये हा काय येणार आहे तर 4K प्लस प्लस काय येणार आहे तर FeCN6 काय येणार आहे तर 4
मायनस. परत ह्याचं काय, न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणतो आपण ह्याला. न्यूट्रल मॉलिक्यूल का म्हणतो, कारण तसं बघितलं तर क्लोरीन वरती चार्ज -1 × 2 असते, अमोनियावरती चार्ज काय असते तर 0 असते. मग ह्यावरती -2 आहे तर प्लॅटिनम वरती चार्ज काय तर +2, म्हणजे ह्यावरती न्यूट्रल आहे, 0 चार्ज. पण ऑक्सिडेशन स्टेट प्लॅटिनमची +2 आहे. आता ह्या CrCN63, CrCN63- हे बघा, चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स काय आहे तर -3. मग काय ह्याचं सेंट्रल मेटल आयनचं काय फाइंड करायचं तर ऑक्सिडेशन स्टेट. कसं करायचं, सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम इज इक्वल्स टू नेट चार्ज किंवा 0 असते. मग इथं क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर करायचा, x. सायनाइड वरती चार्ज काय असते तर -1 असते. मग x इंटू -1 इन x प्लस -1 × 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर -3. सो x - 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर -3. सो x इज इक्वल्स टू -3 + 6. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे, x इज इक्वल्स टू काय येणार आहे +3. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट कशाची, सेंट्रल मेटल आयनची. ऑक्सिडेशन स्टेट कशाची, सेंट्रल मेटल आयनची. कशी फाइंड केली समजते का. परत इथं नेक्स्ट बघा, हा काय आहे तर CONH3, इथं काय आहे तर 6 आणि इथं काय आहे तर Cl3. ह्या कोबाल्ट वरती चार्ज काय कन्सिडर करूया, x. अमोनिया वरती चार्ज 0, कारण न्यूट्रल आयन आहे. कसला आयन आहे, न्यूट्रल आयन आहे. आणि हा क्लोरीन किती आहे तर 3, एका क्लोरीन वरती -1 आहेत. किती क्लोरीन, 3. सो x + 0 + -1 × 3. सो x - 3 येणार ना, इज इक्वल्स टू 0. पूर्ण मॉलिक्यूल वरती चार्ज 0. सो x - 3 इज इक्वल्स टू 0. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +3. म्हणजे तुमच्या कोबाल्ट वरती चार्ज किती आहे तर +3. नेक्स्ट इथं काय आहे, K4 FeCN काय आहे तर 6. K4 पोटॅशियम ग्रुप 1 एलिमेंट आहे, +1 असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट. आणि आहेत किती पोटॅशियम 4. अनुज मोबाईल साईडला ठेव. आयन वरती ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर x. सायनाइड वरती ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -1 × 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. पोटॅशियम वरती चार्ज काय आहे तर +1. आहेत किती पोटॅशियम 4. सो 1 × 4 प्लस आयन वरती चार्ज x प्लस -1 × 6. सो 4 + x - 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. सो द चार्ज इज +2. नोट डाऊन करून घ्या हा. ऑक्सिडेशन स्टेट कसं फाइंड करायचं कॉम्प्लेक्सेसचं, इतकं आवरायचं. आता नेक्स्ट बघा, द नेट चार्ज रिसाइडिंग ऑन द कॉम्प्लेक्स आयन इज इट्स चार्ज नंबर. नेट चार्ज कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा काहीच असू शकत नाही. जर नेट चार्ज पॉझिटिव्ह असेल तर तो कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे, जर नेट चार्ज निगेटिव्ह असेल तर तो एनायनिक कॉम्प्लेक्स आहे आणि त्यावरती काहीच नेट चार्ज नाही, म्हणजे तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे परत कॉम्प्लेक्सच्या चार्जवरनं आपण एखाद्या कॉम्प्लेक्सला किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो, 3 टाइप मध्ये, कॅटायनिक, एनायनिक आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. ओके, सो इट इज द अल्जेब्राइक सम ऑफ द चार्जेस कॅरीड बाय द मेटल आयन and the ligands. So the charge carried out by the metal ion is its oxidation state. The complex FeCN6 4 minus ना, FeCN6 4 हा has a charge of -4 आणि मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड केलं. +2 कसं आलं हे तुम्हाला समजलं का. नेक्स्ट कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे बाळांनो, लिगँड किती आहेत हे नाही, लिगँडनं किती लोन पेअर दिले. असं का म्हणते मी, तुम्ही म्हटलं लिगँडनं किती लोन पेअर दिले, कारण जर तुम्ही COEN थ्राईस घेतला, ठीक आहे, आणि दुसरा घेतला CONH3 काय घेतला तर 6, ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर +3 आणि ह्यावरती पण चार्ज काय आहे तर +3. हा अमाइन आहे, ह्या अमाइनला किती लिगँड्स आहेत जॉईन झालेले, सॉरी कोबाल्टला किती लिगँड जॉईन झालेले आहेत अमाइनचे 6. कोऑर्डिनेशन नंबर 6, कोऑर्डिनेशन नंबर. आणि एखाद्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर फिक्स्ड असतो. काय फिक्स्ड असतो, कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे आता ह्याला लिगँड 6 आहेत,
कोऑर्डिनेशन नंबर 6 डायरेक्टली म्हणू शकतो, कारण हे युनिडेंटेड लिगँड आहे किंवा त्यालाच म्हणतो आपण मोनोडेंटेड लिगँड आहे. युनिडेंटेड आहे किंवा काय म्हणतो आपण याला, मोनोडेंटेड, म्हणजे एकच लोन पेअर देतोय. पण जर तुम्ही CO-EN थ्राईस घेतला 3+, तर EN जो आहे हा बायडेंटेड लिगँड आहे बाळांनो. मग कोबाल्ट आहे, इथिलीन डायमाइनला किती लोन पेअर देतो, एक इथिलीन डायमाइन किती लोन पेअर देतोय, 2. बायडेंटेड लिगँड आहे. कसला लिगँड आहे, बायडेंटेड. परत इथं EN आहे, इथं किती लोन पेअर दिले, 2. EN किती लोन पेअर दिले, 2. टोटल लोन पेअर किती शेअर झाले सेंट्रल मेटल आयन वरती, 6. त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर 6. बघायचा लिगँड कोणता आहे. जर लिगँड बायडेंटेड आहे आणि 3 बायडेंटेड लिगँड आहेत तर त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं, 2. कारण एक लिगँड किती लोन पेअर देणार आहे, 2. एक लिगँड किती लोन पेअर देणार आहे, 2. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो, येस ऑर नो, येस. सो इथं बघा कोऑर्डिनेशन नंबर आणि एखाद्या सेंट्रल मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर फिक्स्ड असते. हे बघा, जर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतील, कसले एलिमेंट्स असतील, तर त्यांचं कोऑर्डिनेशन नंबर मॅक्झिमम 6, मॅक्झिमम 6. 4, 5, 6, 4, 5, 6, त्यातल्या त्यात 4 आणि 6, 4 आणि 6 एवढंच असतं. सो लुक ॲट द कॉम्प्लेक्स CONH342 Cl2. आपण अमोनिया किती आहेत, 2. मोनोडेंटेड लिगँड हे 2 आहेत आणि हे 2, सॉरी हे 4 आहेत. अमोनिया किती आहेत तर 4 आणि क्लोरीन किती आहेत तर 2. 4 आणि 2 किती झाले, मग किती आलं कोऑर्डिनेशन नंबर 6, 6. कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 6. नेट चार्ज आहे बघा, हा प्लस आहे, हा कॉम्प्लेक्स वरचा चार्ज आहे. पण त्याच्या ह्याच्यावरती चार्ज किती असणार आहे, हा कोबाल्ट X कन्सिडर केला, कोबाल्ट काय कन्सिडर केला, X. ओके, काय पेनला झालं, हा X कन्सिडर, इथे बघा हा CONH36, हा CONH3, NH3 किती होतं रे बाळांनो, 4. NH3 4 आणि Cl काय आहे तर 2 आणि ह्यावरती चार्ज काय आहे तर प्लस. इथं बघा हा कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट X कन्सिडर केला, अमोनियाचं ऑक्सिडेशन स्टेट 0 कन्सिडर केलं, क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1 कन्सिडर केलं. मग 0 × 4 0च येणार आहे, -1 × 2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +1. सो X - 2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +1 येणार आहे. सो X इज इक्वल्स टू काय असणार आहे तर +1 + 2, +1 + 2 म्हणजे काय येणार आहे, +3 येणार का, +3, येस ऑर नो. जेव्हा तुम्ही सेंट्रल मेटल आयनचा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करताय त्यावेळी तुम्ही सगळे लिगँडचे चार्ज आणि नेट चार्ज कन्सिडर करताय. सम ऑफ ऑल लिगैंड इज इक्वल्स टू नेट चार्ज. समझ में आ रहा है? आता बघा, हियर आर 4 अमोनिया मॉलिक्युल्स. किती अमोनिया मॉलिक्युल्स आहेत, 2 अमोनिया मॉलिक्यूल आणि 4 हियर आर 4 अमोनिया मॉलिक्युल्स अँड 2 क्लोराइड आयन्स आहेत. मग टोटल लिगँड्स किती झाले, 4 + 2 6, लिगँड 6, कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, 6. सगळे मोनोडेंटेड लिगँड आहेत, म्हणजे एका वेळी एकच लोन पेअर काय करू शकतात तर देऊ शकतात. आता आपण अजून एक घेतलेला ना, FeCN6, काय घेतलेला, FeCN6 4- किती लिगँड्स आहेत तिथं आणि सगळे कसे आहेत, मोनोडेंटेड, म्हणजे एका वेळी एकच लोन पेअर देतात, एका वेळी एकच लोन पेअर देतात. सो दॅट इज टोटल 6 ligands are attached to the cobalt ion. All these are monodented since each has only one donor atom. So there are 6 donor atoms in the complex. Cobalt coordination number of cobalt complex is +6. is 6 +6 6 नाही 6. आता बघा, हा C2O4 2- हा कसला लिगँड असतो, C2O4 2- कसला लिगँड असतो, मी तुम्हाला दाखवला. C2O4 2- ऑक्झॅलेट आयन, हा इथं एक लोन पेअर आणि हा COO- असे 2 लोन पेअर, इथं एक लोन पेअर देऊ शकतो,
आणि इथं एक लोन पेअर देऊ शकतो. किती लोन पेअर देऊ शकतो? 2. येस ऑर नो? किती लोन पेअर देऊ शकतो? 2 लोन पेअर देऊ शकतो. 2 लोन पेअर देऊ शकतो म्हणजे कसा लिगँड आहे? बायडेंटेड लिगँड आहे. मग बायडेंटेड लिगँड आहे. हा, C2O4 कितींदा आहे? 3 टाइम आहे ना? मग 3 2 जा 6. कोऑर्डिनेशन नंबर 6. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे कधीही नंबर ऑफ लिगँड्स नाही. कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ लिगँड्स जर ते लिगँड्स मोनोडेंटेड लिगँड असतील तर. जर ते लिगँड्स येस, पण हे बायडेंटेड लिगँड आहे. हा पण कसा लिगँड आहे? CON बायडेंटेड. मग 3दा आहे. मग 3 2 जा 6. आलं का लक्षात? ठीक आहे. सो coordination number of metal ion in a complex is the number of ligand donor atoms directly attached to it or to the number of electron pairs involved in the coordinate bond. ठीक आहे. नेक्स्ट, डबल सॉल्ट्स अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. इथं बघा, हा FeSO4NH4 ट्वाइस SO4.6H2 आहे. डबल सॉल्ट्स म्हणजे असे सॉल्ट्स जे कम्प्लिटली त्याच्या कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये काय होत असतात तर डिसोशिएट होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा FeSO4 NH4 ट्वाइस SO4 6H2 सेपरेट होताना कसं होणार आहे? Fe2 प्लस SO4 2 मायनस, परत 2 टाइम्स काय येणार आहे तर NH4 काय येणार आहे तर प्लस, प्लस SO4 काय येणार आहे तर 2 मायनस, प्लस काय येणार आहे तर 6H2O. मोहर सॉल्ट. Mohr salt is a double salt. Mohr salt is a double salt because it completely dissociates into cations and what? Anions. Because it completely dissociates into what? Cations and what? Anions. Next, carnallite. Carnallite मध्ये कोण कोण आहे? KCl डॉट MgCl Cl2.6H2O आहे. मग परत K प्लस Cl मायनस Mg2 प्लस 2Cl मायनस. अशी सॉल्ट ज्यामध्ये सगळे त्याचे आयन्स कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये काय होत असतात तर सेपरेट होत असतात. अशी सॉल्ट ज्यामध्ये सगळे त्याचे कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये काय होत असतात सेपरेट होत असतात त्याला आपण काय म्हणतो तर डबल सॉल्ट. कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स म्हणजे जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे ते कधीच आयोनाइज होत नाही. जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे तेच आयोनाइज होणार आहे. सो K4 FeCN6 आहे तर 4K प्लस आणि FeCN6 4 मायनस. सो तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे जो तुमचा आयन आहे तो कॉम्प्लेक्स आयन आहे. त्याचा जो बाहेरचा आहे तो काउंटर आयन आहे. त्याच्या बाहेर जो आयन आहे तो कसला आयन आहे तर काउंटर आयन आहे. तो बाहेर जो आयन आहे तो कसला आयन आहे तर काउंटर आयन आहे. नाउ नेक्स्ट वन इज वर्नर्स थिअरी. वर्नर्स थिअरीचं दोनच म्हणणे आहेत, एकच म्हणणं आहे. म्हणजे दोन म्हणणे आणि एक म्हणणं असं का म्हणते, टोटल म्हणणं की कसं आहे आणि काय. वर्नर थिअरी म्हणते जेव्हा एखादा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स असतो त्या कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सला मेनली 2 टाइप्स ऑफ व्हॅलेन्सीज असतात. कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स जेव्हा फॉर्म होतो त्यावेळी मेनली त्याला किती टाइप ऑफ व्हॅलेन्सीज असतात? 2 टाइप ऑफ व्हॅलेन्सी असते. एक असते प्रायमरी व्हॅलेन्सी जी की आयोनायझेबल असते आणि जी की चेंज होऊ शकते. जी की काय होऊ शकते? चेंज. आणि दुसरी एक असते सेकंडरी व्हॅलेन्सी जी की नॉन आयोनायझेबल असते. काय असते? नॉन आयोनायझेबल आणि जी डज नॉट चेंजेस, जी फिक्स असते. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं कोऑर्डिनेशन नंबर कधीच चेंज होत नाही. कोऑर्डिनेशन नंबर कधीच चेंज होत नाही म्हणजे तुमची सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे कोण असतं तर कोऑर्डिनेशन नंबर असतं. मग त्यातले लिगँड्स चेंज होऊ देत. 6 वेगवेगळे प्रकारचे 6 लिगँड्स येऊ देत पण लिगँड फिक्स्ड आहेत. कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणजे लिगँड्स किती येणार आहेत? 6. मग बायडेंटेड लिगँड असणार आहेत तर किती येणार आहेत? 3. समझ में आ रहा है? येस और नो? हा. सो प्रायमरी व्हॅलेन्सी हे बघा, ही प्रायमरी व्हॅलेन्सी आहे. तुम्ही याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला तर तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? CONH3 6 3 प्लस आणि 3Cl काय येणार आहे तर मायनस. काय येणार आहे?
3Cl काय येणार आहे तर मायनस. मग ठीक आहे, जे तुमचं आत स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे ही जी आहे ही सेकंडरी व्हॅलेन्सी आहे जी की फिक्स्ड. सेकंडरी व्हॅलेन्सी काय असते फिक्स्ड आणि प्रायमरी व्हॅलेन्सी काय असते तर व्हेरिएबल, चेंज होऊ शकते. तुम्ही म्हणणार मॅम असं का म्हणताय, तर हा जर मी घेतला CONH3 5Cl आणि इथं काय घेतला Cl2, इथं सेकंडरी व्हॅलेन्सी काय प्रायमरी व्हॅलेन्सी किती झाली 2, पण सेकंडरी व्हॅलेन्सी किती आहे 5 + 1 6, 5 + 1 समझ में आ रहा है, यस और नो. हा वर्नर्स थेरीचं हेच म्हणणं आहे की वर्नर म्हणतो की देर आर दोन टाइप ऑफ व्हॅलेन्सीज, प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी. जे कोऑर्डिनेशन नंबर असते ते सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतात आणि जे बाहेरचे स्क्वेअर ब्रॅकेटचे आहेत ते प्रायमरी व्हॅलेन्सी आहे, ती आयोनायझेबल आहे आणि ती चेंज होऊ शकते, पण सेकंडरी व्हॅलेन्सी चेंज होऊ शकत नाही. हा, जेव्हा तुम्ही एखादा कोऑर्डिनेशन स्पियर ड्रॉ करताय, जेव्हा तुम्ही एखादा काय ड्रॉ करताय कोऑर्डिनेशन स्पियर काय करताय तर ड्रॉ करताय, तर त्याला आत स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुम्ही सेकंडरी व्हॅलेन्सी लिहित असताय आणि त्याला काहीतरी डेफिनाइट जॉमेट्री असते आणि त्याला काहीतरी नाही, जी काय आहे ती फिक्स्ड डेफिनाइट काय असते तर जॉमेट्री असते. काय असते फिक्स्ड डेफिनाइट काय असते जॉमेट्री असते. समझ में आ रहा है क्या जो मैं बोल रही हूँ, यस और नो, यस और नो. ओके, आता बघा हा जर तसा बघितला तर हा असा इन द प्लेन 4 अमोनिया असतात आणि एक अमोनिया कसा असतो तर अबाव द प्लेन असतो आणि एक अमोनिया कुठे असतं तर बिलो द प्लेन. सो आपल्याला मिळताना कोणती जॉमेट्री मिळते तर ऑक्टाहेड्रल. कसली जॉमेट्री, ज्याला स्क्वेअर बाय पिरॅमिडल ही म्हटलो आपण. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल ना हा, तर हायब्रिडायझेशन एक तर DsP2 असते किंवा sp3 असते. मग जर DsP2 असेल तर जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर असते, DsP2 असेल तर जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर आणि sp3 असेल तर जॉमेट्री काय असते तर टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. आणि जर कोऑर्डिनेशन नंबर किती असते 6, तर हायब्रिडायझेशन एक तर D2sp3 असते किंवा sp3d2 असते, पण दोन्ही जॉमेट्री कोणत्या असतात तर ऑक्टाहेड्रल. काय असतात ऑक्टाहेड्रल. समजते का मी काय सांगते, येस और नो. ठीक आहे, इथं बघा वर्नर्स थिअरी. The first attempt to explain the nature of bonding in coordination compound was put forth by Werner. The postulate of Werner theories are as postulate. Unlike metal salt, the metal complex is possessing two types of valency. कोणती व्हॅलेन्सी असते, प्रायमरी जी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असणार आहे, आयोनायझेबल असणार आहे, आणि सेकंडरी व्हॅलेन्सी जी नॉन आयोनायझेबल आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे नॉन आयोनायझेबल व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी नॉन आयोनायझेबल व्हॅलेन्सी प्लस आपण त्याला काय म्हणतो कोऑर्डिनेशन नंबर इतकी असते. किती असते कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, नेक्स्ट द आयोनायझेबल स्पियर कन्सिस्ट ऑफ एंटाइटीज विच सॅटिस्फाईज द प्रायमरी व्हॅलेन्सी. आयोनायझेबल स्पियर जे असतात ते कोणती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतात, प्रायमरी व्हॅलेन्सी, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरची. प्रायमरी व्हॅलेन्सी हे जनरली कोण सॅटिस्फाय करते तर एनायन. असं काही गरजेचं नाहीये, सर्टन कंपाऊंड्स आपण असे पण बघतो की न्यूट्रल मॉलिक्युल्स पण आहेत. The secondary coordination sphere consists of entities which satisfy secondary valency and they are non-ionizable. See, if it is in square bracket, जर ती स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे तर ती आयोनाइज व्हायचा विषयच येत नाही. नेक्स्ट, the secondary valencies of the metal ions are fixed and satisfied by either anion or neutral ligands. Number of secondary valencies is always equal to what, coordination number. आता सेकंडरी व्हॅलेन्सी इज हॅव्हिंग फिक्स्ड स्पेशल अरेंजमेंट. मी म्हटलं की नाही तुम्हाला ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असणार आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री असणार आहे, डिपेंड ऑन हायब्रिडायझेशन. सो द सेकंडरी व्हॅलेन्सीज हॅव अ फिक्स्ड स्पेशल अरेंजमेंट अराउंड द मेटल आयन. Two sphere of attraction in the complex CONH3 6Cl3 are shown in the figure. So this is coordination sphere, ionizable valency. Next बघा, आता मी तुम्हाला काय म्हटलं, a complex with a coordination number 6 has a octahedral structure. त्याची हायब्रिडायझेशन कोणती असणार आहे, sp3d2 किंवा d2sp3 असणार आहे.
when the four coordinating groups are attached to the metal ion, the complex would be either square planar or tetrahedral. स्क्वेअर प्लॅनर और काय असणार आहे, टेट्राहेड्रल. इथपर्यंत समजलं. आता नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस बघणार आहे.